नमस्कार, मी डॉक्टर सत्यवती सपाटे. माझी मुलगी सई सपाटे ही इयत्ता 8वीला रिअल अकॅडमी मध्ये आहे. आम्ही तिला लहानपणापासून कोणत्याही प्रकारचं कोचिंग क्लासेस लावलेले नव्हते, परंतु काही आपल्या बिझी शेड्यूलमुळे आपल्याला असं वाटतं की आता आपण नाही घेऊ शकत अभ्यास. त्यावेळी आपल्याला असं वाटतं की कोणतरी कोचिंग आपण अटेंड करायला हवं मुलांसाठी. त्या दरम्यान मला रिअल अकॅडमी बद्दल माहिती कळाली आणि आम्ही रिअल अकॅडमी जॉईन केली. पण गोष्ट अशी आहे की ते करत असताना मनात थोडंसं साशंक होतं की काय असेल काय नसेल. परंतु मी ही अकॅडमी जॉईन केल्यानंतर मला हे जाणवलं की ही अकॅडमी म्हणजे फक्त एक अभ्यासाचं क्षेत्र नसून तुमच्या पाल्याचे प्रत्येक कलागुण कसे बहरले जातील ह्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं जातं. प्रत्येक मुलगा हा कोणत्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो हे सुद्धा प्रत्येक शिक्षकाचं प्रत्येक पाल्याकडे लक्ष असतं. दुसरी गोष्ट, इथे जी स्कॉलरशिपची परीक्षा झाली त्यामध्ये मुलांकडून एवढा प्रमाणात अभ्यास करून घेण्यात आला की त्यांना अवांतर काही वेगळ्या गोष्टी करण्याची गरजही पडली नाही. दुसरी गोष्ट असं की बऱ्याचदा आपल्याला माहित असतं की आपल्या पाल्याला MBBS करायचं आहे, इंजिनिअरिंगला जायचं आहे, हे सगळं माहित असतं आणि त्या दृष्टीने आपण पुढची नीटची तयारी वगैरे करत असतो. तर त्यांनी जे ठेवलेलं आहे की फाउंडेशन क्लासेसचा जो आतापासूनच 8वी पासूनच त्यांनी जो क्लास लावलाय आणि त्याच्यामध्ये मी सईला सुद्धा ऍडमिशन घेतलं. तर त्यामध्ये असं झालंय की तिचा जो बेस आहे म्हणजे सायन्सचा जो बायोलॉजी, फिजिओलॉजी, केमिस्ट्री ह्याचा जो बेस आहे हा खूप छान पद्धतीत त्याच्यामध्ये कव्हर करून घेतला जातोय. त्यामुळे तिचा जे रोजचा जो अभ्यास आहे ह्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या आधारावरती तिला मदत होते. आतापर्यंतच्या शाळेमध्ये झालेल्या परीक्षांमध्ये तिला प्रत्येक विषयामध्ये आतापर्यंत पैकीच्या पैकी गुण आहेत. ह्याचं क्रेडिट रिअल अकॅडमीला 100% द्यावं वाटतं, कारण सई पूर्णतः शाळा आणि क्लास ह्या व्यतिरिक्त वेगळा अजून वैयक्तिक जाऊन अभ्यास करते. पण तो फार थोड्या प्रमाणात असतो की इथे ते एवढं प्रिपरेशन करून घेतलं जातं की अजून वेगळा अभ्यास करण्याची गरजच पडत नाही. आणि दुसरी अजून महत्वाची गोष्ट अशी सांगायला आवडेल की बऱ्याचदा असं होतं की एका पर्टिक्युलर एरियामध्ये एका डबक्यामध्ये जेव्हा बेडकं असतात त्यावेळी त्या बेडकांना असं वाटतं की हेच आपलं जग आहे. त्यामुळे त्या बेडकांचं जे जग आहे हे किती मोठं आहे ह्याच्यावरती सुद्धा त्या बेडकांचं जीवनशैली ही डिपेंड असते. तसंच थोडक्यात ही जी मुलं ज्यावेळी शिकत असतात त्यावेळी त्यांना असं वाटत असतं आपल्या आजूबाजूचं सराउंडिंग आहे एवढंच आपला विश्व आहे. ह्याच्या पुढे जाऊन वेगवेगळ्या शाळा आहेत, क्लासेस आहेत, तिथे किती मुलांचे कॉम्पिटिशन आहे काय आहे हे त्यांना माहित नसतं. त्यांना फक्त आपल्या सोबतची जी मुलं असतात आणि ती तेवढी त्यांना कॉम्पिटिशन वाटत असते. त्यामुळे मला ही गोष्ट खूप आवडली आहे की क्लासेसचा पट हा बऱ्यापैकी खूप चांगला आहे आणि हुशार मुलांचा पटही खूप जास्त प्रमाणात आहे की ज्यामुळे काय होतं की मुलांना कॉम्पिटिशनसाठी बरीचशी मुलं मिळाली जातात आणि त्यामुळे ही सगळी मुलं सगळी भेटतात. त्यामुळे त्यांना ह्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा जास्त असं करताना त्यांचं कॉम्पिटिशन होता होता त्यांचा स्वतःचा सुद्धा विकास व्हायला मदत होते आणि 100% ह्यांना चांगलं यश येतं. त्यामुळे रिअल अकॅडमी बद्दल माझा रिव्ह्यू नक्की 100% चांगला आहे. थँक्यू.